दादा बावनकुळे साहेबांकडे होळी मनवण्यात येत आहे, काय आहे ते जाणून घेऊ. सर, आज होळीचं विज्ञान आहे, काय आहे आणि काय संदेश द्याल? महाराष्ट्राच्या संपूर्ण जनतेला, देशातल्या जनतेला, नागरिकांना होळीच्या शुभेच्छा येतो. ही होळी विकासाची पर्व आणणारी होळी आहे. येणारं वर्ष हे विकासाचं वर्ष आहे. आपल्या महाराष्ट्रातील सर्व जनतेने, सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, सर्व धर्माच्या लोकांनी एकत्रितपणे महाराष्ट्राच्या विकासाला घेऊन समोर जाऊन महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्या मनातले प्रश्न आहेत ते सोडवण्याकरता या होळीतनं आपण पुढे जाऊ. ही होळी मनोमिलन करणारी आहे, मनभेद दूर करणारी आहे आणि मनभेद दूर करून होळीच्या निमित्त आपण एकत्र येऊया आणि महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प करूया. मी पुन्हा होळीच्या शुभेच्छा सर्व जनतेला देतो आणि या होळीतून आपण भाऊबंदकीचे संबंध सर्वांनी निर्माण करून एकामेकांची कटुता दूर करून हा होळीचा सण आपण साजरा करूया. आज मुसलमानांचाही आज पवित्र मानलेला शुक्रवार असते आणि आज आपलं धुळीवंदन आहे. अशा वेळेस सर्व जनतेला, महाराष्ट्र आणि मुसलमानांना काय संदेश आहे? सर्व धर्मांनी, सर्व समाजांनी एकत्र येऊन हा महाराष्ट्राचा, देशातला, जगातला होळीचा सण जो हिंदू देशात राहणारा प्रत्येक व्यक्ती मानवतो, या सर्वांनी एकत्रित येऊन या होळी सणाला आपण मनभेद जे काही वर्षभरात आपले झाले असतील ते दूर करून एकत्रित महाराष्ट्र, एकत्रित समाज घडवण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. होळी या करतात असते. पीछे से इधर आओ, पीछे से आओ ना, ऊपर खड़े हो ना. हो त्या साइडला हे दादा त्या साइडला. देख